In last lecture, we have seen that the preparation of alkyl chloride from alcohol. Preparation of alkyl chloride from alcohol. आपण याच्या अगोदर रिएक्शन मध्ये काय बघितलं की कुठलीही रिएक्शन होत असताना किंवा अल्किल क्लोराइडचे रिएक्शन करत असताना आपण बघितलं ज्यावेळेस आपण अल्किल क्लोराइड फॉर्म करतो कुणापासून अल्कोहोल पासून कशा प्रकारे प्रिपरेशन होतं आहे त्यावेळेस अल्कोहोलची रिएक्शन आपण HCl आणि ZnCl2 सोबत करतो कन्वर्जन कशामध्ये होतं इथिल क्लोराइड मध्ये होतं मिथिल क्लोराइड मध्ये होतं प्रोपिल मध्ये होतं ब्रोमीन मध्ये म्हणजे ज्या टाइपचा आपण अल्कोहोल यूज केलाय त्या टाइपचं काय होतं अल्किल क्लोराइड मॉलिक्यूल फॉर्म होतो हे आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं जनरल रिएक्शन काय बघितलं ते लास्ट लेक्चर मध्ये आपण when alcohol reacted with HCl in the presence of ZnCl2 it is converted into RCl plus H2O it means that alcohol is converted into alkyl chloride क्या रिएक्शन में आपण बघितले की अल्कोहोलचं कन्वर्जन कशामध्ये होते अल्किल क्लोराइड मध्ये होते कशामध्ये होते अल्किल क्लोराइड मध्ये आपण आणखी एक गोष्ट बघितली कुठे रे तर लुकस रिएजंट HCl plus ZnCl2 Lucas reagent it is used for the preparation of only primary alkyl halide from the primary alcohol. Primary alcohol पासून primary alkyl साठी आपण काय करतो हा Lucas reagent यूज करतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की सेकंडरी रिएक्शन, टर्शियरी मॉलिक्यूल अशा टाइपचे आपण रिएक्शन बघितलं होतं. तर आता आपण रिएक्शन बघणार आहे प्रिपरेशन ऑफ alkyl bromide. Preparation of alkyl chloride from alcohol from HCl plus ZnCl2 HCl from ZnCl. आता आपण बघणार preparation of alkyl chloride from alcohol with the help of PCl3 or PCl5 काय होईल रिएक्शन बघा काय होईल रिएक्शन when alcohol reacted with PCl3 phosphorus trichloride when alcohol reacted with PCl3 at that time it is converted into alkyl chloride and this alkyl chloride is very pure product because the other reagent like S3PO3 or POCl3 can be formed. काय होते रिएक्शन बघा RCl when alcohol reacted with phosphorus trichloride at that time substitution reaction takes place it is converted into alkyl chloride another reaction is when again alcohol reacted with PCl5 phosphorus pentachloride in the presence of red phosphorus it is converted into RCl plus POCl3 plus HCl.
प्लस HCl. बघा दोन्ही रिएक्शन बघा काय बघतोय आपण ज्यावेळेस अल्कोहोल रिएक्ट कोणासोबत करतोय आपण PCl3 सोबत. कोणासोबत रिएक्ट करतोय आपण PCl3 सोबत. काय फॉर्म होतोय अल्किल क्लोराइड विथ हायड्रोफॉस्फरिक ऍसिड H3PO3. जर आपण इथं काय घेतलंय PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड आहे. इथं आपण काय घेतलंय फॉस्फरस पेंटाक्लोराइड घेतलं. इथं आपण काय घेतला फॉस्फरस pentachloride. When alcohol reacted with phosphorus pentachloride in the presence of red phosphorus, again substitution reaction takes place. Again substitution reaction takes place. It is converted into alkyl chloride. It is converted into alkyl chloride with POCl3 and HCl. With POCl3 and HCl. This reaction is known as substitution reaction or a preparation of alkyl chloride from alcohol and PCl3. From alcohol and PCl3. और आपण टाइटल टाकू शकतो preparation of alkyl chloride from alcohol and phosphorus trichloride and phosphorus pentachloride. Phosphorus trichloride and phosphorus pentachloride. हे पण रिएक्शन सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. कशा सबस्टिट्यूशन होते रे अल्कोहलच्या OH ग्रुपला कोण सबस्टिट्यूट करतोय Cl सबस्टिट्यूट करतो. कोण सबस्टिट्यूट करतो Cl सबस्टिट्यूट करतो. काय फॉर्म होतंय अल्किल क्लोराइड. काय फॉर्म होतो अल्किल क्लोराइड. आता हे बाय प्रोडक्ट काय ह्याचा एवढा काय विचार नका करू. आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय RCl अल्किल क्लोराइड. हे बाय प्रोडक्ट प्रत्येक रिएक्शन मध्ये फॉर्म होतात. याचा एवढा विचार करायची गरज नाही. आपला कुठला विचार करायचा फक्त अल्कोहोल मधला OH ग्रुप. अल्कोहोल मधला OH ग्रुप आपण कशाने सबस्टिट्यूट करतोय क्लोरीन ने सबस्टिट्यूट करतोय. कशाने सबस्टिट्यूट करतोय क्लोरीन ने सबस्टिट्यूट करतोय. आणि हे क्लोरीन ने सबस्टिट्यूट झाल्याच्या नंतर काय फॉर्म होतो अल्किल क्लोराइड फॉर्म होतो. काय फॉर्म होतो अल्किल क्लोराइड फॉर्म होतो. आलं लक्षात. इथं पण बघितलं आपण हा OH ग्रुप सबस्टिट्यूट कशाने करतोय PCl5 ला. PCl5 चे रिएक्शन काय होते याच्यामधला क्लोरीन मॉलिक्यूल कुठे जातोय OH मध्ये. काय फॉर्म होतोय अल्किल क्लोराइड फॉर्म होतो. काय फॉर्म होतो अल्किल क्लोराइड विथ POCl3 phosphorus and HCl. आलं लक्षात. आता हे झाली जनरल रिएक्शन. हे काय झाली आपली जनरल रिएक्शन. आता याचे एक्झाम्पल बघता येतील आपल्याला. कशा प्रकारे एक्झाम्पल बघता येतील समजा साधी रिएक्शन आहे. व्हेन CH3 CH2OH when 3 molecules of alcohol reacted with phosphorus trichloride PCl3. When 3 molecules of alcohol reacted with phosphorus trichloride in presence of red phosphorus, it is converted into ethyl chloride. हा आपला कुठला रे इथिल अल्कोहोल. त्याला आपण म्हणतो इथेनॉल. दुसरं नाव काय आहे इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल. रिएक्शन कोणासोबत करायला PCl3 सोबत करतो. रिएक्शन कुठली होते सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. कुठले रिएक्शन होते सबस्टिट्यूशन. काय फॉर्म होत आहे इथिल क्लोराइड. When ethanol or ethyl alcohol reacted with PCl3 or PCl5 at that time it is converted into ethyl chloride. सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन है. रिएक्शन किसे आहे सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन. समजा इथं आपण PCl5 घेतलं. साधी रिएक्शन आहे. समजा या रिएक्शन मध्ये आपण PCl5 घेतलं. आता अशी रिएक्शन आहे. समजा CH3 CH CH3
OH reacted with PCl5 phosphorus pentachloride in presence of red phosphorus. In presence of red phosphorus, it is converted into. In presence of red phosphorus, it is converted into CS3, CH, Cl, CS3 plus HCl plus S3 plus POCl3 plus POCl3. बघा सेम रिएक्शन आहे. when propyl alcohol or propane 2OL reacted with PCl5 again substitution reaction takes place. काय रिएक्शन होते? ह्या OH ऐवजी काय येते रे? Cl. again substitution reaction takes place and it is converted into chloropropane. It is converted into chloropropane and form HCl and POCl3 as a byproduct. लक्षात. आता इथे लक्षात घ्या, आपला बाकीचा मॉलिक्यूल कुठला आहे, हा मॉलिक्यूल कुठला विचार करायची गरज नाही. हा मॉलिक्यूल कुठला विचार करायचा नाही. ज्या ठिकाणी OH आहे तिथे काय लावायचं? Cl. OH काढायचं, Cl लावायचं. OH काढायचं, Cl लावायचं. बाकी कुठला मॉलिक्यूलचा विचार करतोय का आपण? नाहीत करत. कुठलाही मॉलिक्यूल असो, आपण एक एक्झाम्पल घेऊ. कुठला मॉलिक्यूल आहे का विचार करायचा का? नाही. OH काढायचं तिथे काय लावायचं? Cl लावायचं. OH काढायचं तिथे काय लावायचं? Cl लावायचं. बरोबर आहे. आता याचे आपण आणखी एक्झाम्पल बघू. बघा, एक आता मी साईडला एक्झाम्पल घेतो. आपला सायक्लोहेक्सेनॉल आहे. हा कुठला आहे? सायक्लोहेक्सेनॉल. ह्याची रिएक्शन समजा आपण PCl5 सोबत केली. कुणासोबत केली? PCl5 सोबत इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. आता लक्षात घ्या, इकडल्या मॉलिक्यूलचं काही देणं घेणं नाही. हा मॉलिक्यूल काय संबंध आहे का बाबा? आपल्याला काय रिएक्शन करायचे आहे? OH ऐवजी काय लावायचं? Cl. इकडचा द्यायचा सोडून. जिथे OH तिथं काय करणार आपण? Cl. जिथे OH तिथं Cl. आता बघा, का कुठे आहे OH? हा असा मॉलिक्यूल आला. आता OH कुठे आहे? इथं काय येईल आता? Cl. इथं काय आला? Cl प्लस POCl3 प्लस HCl. POCl3 प्लस HCl. म्हणजे जिथे OH आला तिथे आपण काय घेतो? Cl घेतो. बाकीच्या मॉलिक्यूलचं किंवा बाकीच्या सबस्टिट्यूटचं काही देणं घेणं आपल्याला काही देणं घेणं नाही. बिकॉज ओनली OH ग्रुप सबस्टिट्यूटेड बाय द क्लोरीन. OH group substituted by the chlorine and form chloroalkane. याचं नाव काय आहे बघा? 1-chlorocyclohexane. 1-chlorocyclohexane. याचं नाव काय आलं? 1-chlorocyclohexane. काय रिएक्शन केली? हा मॉलिक्यूल PCl3 रेड फॉस्फरस 1-chlorocyclohexane हे बाकीचा बाय प्रोडक्ट. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ. कुठलं एक्झाम्पल घ्या? समजा मी एक लांब लचक एक्झाम्पल घेऊ. CS3 CH2 CH2 CH OH CH2 CH3 हे आपण मोठ्याला एक्झाम्पल घेतलं. कुठला मॉलिक्यूल आपला? 1 2 3 4 5 6 हा आपला आहे हेक्सेन 3OL किंवा 3-हेक्सेनॉल. हेक्सेन 3OL किंवा 3-हेक्सेनॉल. याची रिएक्शन आपण PCl5 सोबत केली. पुन्हा सोबत केली रिएक्शन आपण PCl5 सोबत केली. काय रिएक्शन होते? PCl5 सोबत रिएक्शन झाली इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस.
फॉस्फरस काय रिएक्शन होते या OH ऐवजी तर काय येतो फक्त Cl त्या बाकीच्या लांबलचक चेनला काय फरक पडतो का काहीही फरक पडत नाही का रिएक्शन कुठली आपली सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे मग सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये या OH ऐवजी आपण काय घेणार Cl घेणार तर रिएक्शन कुठली आहे प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल अल्कोहोल पासून काय तयार करायचं आपल्याला क्लोरोअल्केन फॉर्म करायचं म्हणजे जिथं OH तिथं काय लावणार आपण Cl लावणार म्हणजे लिहा बघा काय येईल मग CH3 CH2 CH2 CH बघा एकूण जर आपण विचार केला तर किती नंबरचा कार्बन आहे चौथ्या एकूण म्हणजे काय येईल समजा CH इथं काय येईल परत OH ऐवजी Cl CH2 CH3 CH2 CH3 बघा हा OH ऐवजी तर काय घेतला आपण Cl प्लस बाय प्रोडक्ट काय येईल तुमचा POCl3 प्लस HCl POCl3 प्लस HCl बाय प्रोडक्ट पेक्षा महत्त्वाचं काय या OH ऐवजी आपण काय घेतला Cl ह्या OH ऐवजी आपण काय घेतला Cl घेतला आलं लक्षात reaction काय reaction when alcohol reacted with PCl3 or PCl5 in the presence of red phosphorus substitution reaction takes place it gives alkyl chloride and a chlorine molecule substituted to the alcohol substituted chlorine molecule substituted to the alcohol chlorine कुणाला substitute करतोय OH ग्रुपला OH काढून तर काय लावायचं Cl लावायचा OH काढून तर काय लावायचं Cl लावायचं आलं लक्षात ते डाऊट आहे साधी सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही अवघड असं काहीही नाही आलं लक्षात आणखी किती जरी एक्झाम्पल घेतले तर याच्या एक्झाम्पल मध्ये काय फरक पडतोय का OH काढायचा आणि Cl लावायचा OH काढायचा आणि काय लावायचा Cl लावायचा मग तुम्ही कसंही एक्झाम्पल घ्या काही घ्या The next point upon preparation of alkyl chloride from alcohol and SOCl2 next reaction आहे preparation of alkyl chloride from alcohol and SOCl2 alcohol and SOCl2 या रिएक्शनला दुसरं नाव आहे डार्झन रिएक्शन नॉट टार्झन काय नाव आहे डार्झन रिएक्शन DARZEN रिएक्शन या रिएक्शनला नाव काय आहे डार्झन रिएक्शन याला आपण म्हणतो डार्झन रिएक्शन काय रिएक्शन आहे वेन बघा ही पण दिस रिएक्शन इज प्रॅक्टिकली व्हेरी sufficient and eco-friendly reaction किंवा या रिएक्शनला आपण म्हणतो तो मोस्ट इफिशियंट रिएक्शन कशामुळे इफिशियंट म्हणतो बघा जर आपण कुठलाही अल्कोहोल जर आपण रिएक्ट केला SOCl2 सोबत कुणासोबत रिएक्ट केला SOCl2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन काय फॉर्म होतं बघा RCl प्लस HCl प्लस SO2
HCl प्लस SO2. हा कुठला आहे आपला? अल्कोहोल आहे. हा म्हणजे काय झाला? अल्कोहोल. अल्कोहोलचे रिएक्शन आपण कोणासोबत करतोय? SOCl2 सोबत. कोणासोबत करतो आपण? SOCl2 सोबत. काय फॉर्म होत आहे? अल्किल क्लोराइड. अल्किल क्लोराइड. आता या रिएक्शनला आपण मोस्ट इफिशियंट रिएक्शन का म्हणतो? कारण या रिएक्शन मध्ये हा अल्किल क्लोराइड प्युअर फॉर्म होतो. कशामुळे प्युअर फॉर्म होतो? बघा, रिएक्शन कुणाची आहे? अल्कोहोलची. कुणासोबत करतोय आपण? सल्फोनिल क्लोराइड सोबत, SOCl2 सोबत, इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. इथं पिरिडीन घेतो. ते काय घेतो ते सांगणार आहे, फक्त लक्षात घ्या. हा अल्किल क्लोराइड लिक्विड असतो. हा HCl गॅस फॉर्म मध्ये फॉर्म होतो. हा SO2 गॅसियस फॉर्म मध्ये फॉर्म होतो. म्हणजे बघा, एखादी रिएक्शन झाली, दोघाला मिक्स केलं, हा लिक्विड फॉर्म मध्ये दोन गॅसियस मॉलिक्यूल निघून जातील. कशामध्ये? हवेत निघून जातील. म्हणजे खाली जो शिल्लक राहणार आहे तो कुठला असणार आहे? प्युअर अल्किल क्लोराइड असेल. कुठला असेल? प्युअर अल्किल क्लोराइड. कुठला असेल? प्युअर अल्किल क्लोराइड असेल. कशामुळे प्युअर म्हणतो रे? समजा आपण एक साधी रिएक्शन आहे, आपण कुठलीही मॉलिक्यूल रिएक्शन करत असताना सॉलिड वेगळं होतं, गॅस वेगळं होतं आणि लिक्विड वेगळं होतं. बरोबर आहे? ही रिएक्शन झाली. नॉर्मली कुठल्या कुठल्या रिएक्शन मध्ये काय काय होतं की बाबा 2-3 रिएक्शन होतात, त्याच्यामध्ये 2-3 प्रोडक्ट फॉर्म होतात. ते प्रोडक्ट तिन्ही सॉलिड असतात. त्या तिन्ही प्रोडक्टला वेगवेगळे करायला खूप वेळ लागतो. पण इथं तसं होतंय का? डायरेक्टली हा लिक्विड फॉर्म होतो, हा गॅस फॉर्म मध्ये लिक्विड होतो, हा गॅस फॉर्म मध्ये होतो. म्हणजे हा पण गॅसेस मध्ये हवेत निघून जाईल, हा SO2 हवेत निघून जाईल. हा जो काय शिल्लक राहणार तो हा कसा असेल? प्युअर असेल. हा कसा असेल? प्युअर असेल. म्हणून ही रिएक्शन ही मोस्ट इफिशियंट आहे. म्हणजे इफिशियंट म्हणजे तुम्हाला मराठीत सांगितलं काय सांगता येईल? व्यावहारिक दृष्ट्या या रिएक्शन मध्ये सगळ्यात जास्त फायदा होतो. कशामुळं? बाकीचा खर्च कमी होतो. हे वेगवेगळं करायचा खर्च कमी होतो. म्हणजे ह्या प्युअर प्रोडक्ट फॉर्म होतो. आणि हे रिएक्शनला डार्झन का म्हणतो? डार्झन नावाच्या सायंटिस्टनं या रिएक्शनचा शोध लावलाय. म्हणून या रिएक्शनला आपण डार्झन रिएक्शन म्हणतो. या रिएक्शन आपण काय म्हणतो? डार्झन रिएक्शन. काय रिएक्शन आहे? when alcohol reacted with SOCl2 when alcohol reacted with SOCl2 in the presence of pyridine it is used alkyl chloride HCl and SO2. आता तुम्ही म्हणता पिरिडीन का घेतलं? एक लक्षात घ्या, आपल्या केमिस्ट्री मध्ये कुठलीच गोष्ट विनाकारण घेतली जात नाही. इथं पिरिडीन घ्यायचं काय रिझन आहे? बघा काय रिझन सांगतो. हा पिरिडीन म्हणजे काय? बेसिक कंपाऊंड आहे, म्हणजे बेस आहे. बरोबर आहे? आणि HCl काय? ऍसिड आहे. जर ऍसिड तसाच राहिला तर ह्या सोबत रिएक्शन करून सगळं ढसळपसळ करून टाकेल किंवा सगळं डिस्टर्ब करून टाकेल. बरोबर आहे? मग या HCl ला कंट्रोल करायला पिरिडीन वापरतात. म्हणजे ह्या ऍसिडला बेस केला म्हणजे तो काय होतो? न्यूट्रल, शांत राहतो. या ऍसिडची रिएक्शन कोणासोबत करतो आपण? बेस सोबत. बेस सोबत केलं तो न्यूट्रल झालं. काही काम करतो का? नाही करत. तसं आहे. म्हणून इथे आपण काय करतो? पिरिडीन. म्हणजे पिरिडीन इज युज्ड फॉर द न्यूट्रलायझेशन ऑफ ऍसिड विच इज फॉर्मड इन अ बाय प्रोडक्ट. जो बाय प्रोडक्ट मध्ये HCl फॉर्म होत आहे, बाय प्रोडक्ट मध्ये काय फॉर्म होत आहे? HCl. त्या फॉर्म झालेल्या HCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण काय वापरतोय? पिरिडीन वापरतो. त्याला आपण काय वापरतो? पिरिडीन वापरतो. म्हणजे HCl म्हणजे पिरिडीन इज युज्ड फॉर न्यूट्रलायझेशन ऑफ pyridine is used for a neutralization of HCl which is found in a byproduct. आलं लक्षात ही रिएक्शन? काय डाऊट आहे का? साधी सोपी गोष्ट आहे की अल्कोहोलची रिएक्शन SOCl2 सोबत करतो इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन. काय फॉर्म होत आहे? RCl, अल्किल क्लोराइड, HCl आणि SO2. आता याचे एक्झाम्पल घेता येते. कुठलंही एक्झाम्पल घ्या. आपलं वेल नोन एक्झाम्पल कुठलं आहे? हा, CH3 CH2OH. हा आपला इथेनॉल. कोणासोबत रिएक्ट करणार आपण? सल्फोनिल क्लोराइड SOCl2 इन प्रेझेन्स ऑफ काय घेतो आपण? पिरिडीन.
काय फॉर्म होईल CS3 CH2 Cl इथिल क्लोराइड प्लस HCl प्लस SO2 इथेनॉलचं कलर कशामध्ये झालं क्लोरोइथेन कशामध्ये झालं क्लोरोइथेन मध्ये झालं बघा रिएक्शन साधी सोपी सिंपल रिएक्शन आहे when alcohol reacted with sulfonyl chloride in the presence of pyridine when alcohol reacted with sulfonyl chloride in the presence of pyridine substitution reaction takes place reaction कुठली होते substitution होते reaction कुठली होते substitution reaction होते बरोबर आहे आणि या सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय फॉर्म होतो अल्किल क्लोराइड फॉर्म होतो बाय प्रोडक्ट मध्ये काय फॉर्म होतं HCl आणि SO2 हे दोन्ही कशा फॉर्म मध्ये गॅसेस फॉर्म मध्ये म्हणून हा जो काही क्लोरोइथेन आहे क्लोरोप्रोपेन आहे जो काही या रिएक्शन मध्ये अल्किल क्लोराइड फॉर्म होणार आहे तो कसा असतो इट इज अ प्युअर प्रोडक्ट हा कसा फॉर्म होतो प्युअर प्रोडक्ट फॉर्म होतो कसा फॉर्म होतो प्युअर प्रोडक्ट फॉर्म होतो आलं लक्षात काय अवघड आहे याच्यामध्ये सोपी गोष्ट आहे जिथं OH तिथं फक्त काय लावायचं आपल्याला Cl लावायचा जिथं OH तिथं काय लावायचं आपल्याला Cl लावायचं आता आणखी एक्झाम्पल बघू आपण हे आलं लक्षात आणखी एक्झाम्पल बघू आपल्याला हा बघा CS3 CH2 COH CS3 CS3 plus SOCl2 it gives काय फॉर्म होईल CS3 CH2 CH sorry CS3 Cl CS3 plus HCl plus SO2 plus काय होईल SO2 बघा याच्यामध्ये तुमच्या लक्षात येते जेवढे काही रिएक्शन आहेत त्या प्रत्येक रिएक्शन मध्ये आपण फक्त काय केलंय SO2 ऐवजी काय वापरलाय सॉरी OH ऐवजी काय सबस्टिट्यूट केलं आपण Cl सबस्टिट्यूट केलंय बरोबर आहे इथं आपण काय घेतोय पिरिडीन कशामुळे पिरिडीन घेतो रे बिकॉज पिरिडीन कशामुळे घेतो बिकॉज HCl मध्ये बाय प्रोडक्ट मध्ये HCl फॉर्म होतो बरोबर आहे आणि या फॉर्म होणाऱ्या HCl ला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण काय घेतलं या न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण काय घेतलं त्या मॉलिक्यूलला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण काय घेतो रे पिरिडीन घेतो काय घेतो आपण पिरिडीन घेतो म्हणून या रिएक्शनला आपण म्हणतो प्युअर रिएक्शन या रिएक्शन मध्ये काय फॉर्म होतो प्युअर कशामुळे HCl आणि SO2 गॅसियस फॉर्म मध्ये निघून जातात HCl आणि SO2 काय होतात गॅसियस फॉर्म मध्ये निघून जातात आणि काय फॉर्म होतं दिलेल्या मॉलिक्यूल मधला अल्किल क्लोराइड फॉर्म होतो जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूल मधला OH निघून जाऊन काय होतं तिथं Cl फॉर्म होतो काय होतं तिथं Cl फॉर्म होतो म्हणजे बाकीच्या कुठल्या रिएक्शनचा काही संबंध आहे याच्यामध्ये नाही बाकीच्या रिएक्शनचा काही संबंध आहे का हा OH ऐवजी काय येणार फक्त Cl येणार OH ऐवजी काय येणार Cl येणार आलं आणि या रिएक्शनला डार्झन रिएक्शन कशामुळे म्हणतो डार्झन नावाच्या सायंटिस्टने या रिएक्शनचा शोध लावलेला आपण काय म्हणतो डार्झन रिएक्शन त्याला आपण काय म्हणतो डार्झन रिएक्शन म्हणतो याचे आणखी एक्झाम्पल घेता येतील आपल्याला घेऊ आपण एक्झाम्पल काही प्रॉब्लेम नाही
HCl plus SO2. दुसरी रिएक्शन कुठली समजा जेवढे भी आपण रिएक्शन बघणार आहे त्या प्रत्येक रिएक्शन मध्ये काय येतं फक्त OH ऐवजी काय येणार आहे फक्त Cl. OH ऐवजी काय येतं फक्त Cl येतं. OH ऐवजी काय येतं फक्त Cl येतं. आलं आणखी घेऊ एक्झाम्पल आपण काय फॉर्म होईल रे बघा इकडल्या मॉलिक्यूलचा काही संबंध आहे का नाही आपलं रिएक्शन कुठं करायचं फक्त OH वर काय फॉर्म होईल प्लस बघा जेवढेही काही रिएक्शन्स आहेत त्या रिएक्शन मध्ये फक्त आपण काय करतोय Cl ऐवजी काय घेतोय सॉरी OH ऐवजी काय घेतो आपण Cl घेतो OH ऐवजी आपण काय घेतो Cl आणि या रिएक्शनला आपण म्हणतो डार्झन रिएक्शन या रिएक्शनला आपण काय म्हणतो डार्झन रिएक्शन म्हणतो आलं लक्षात कशा प्रकारे रिएक्शन होते रिएक्शन साधी सिंपल रिएक्शन होते कशा प्रकारे होते OH ऐवजी आपण काय घेतोय फक्त Cl OH ला कशाने रिप्लेस करतोय Cl त्या रिएक्शन आपण रिएक्शन काय घेतला अल्कोहोल प्लस SOCl2 प्लस पिरिडीन इट गिव्स अल्किल क्लोराइड HCl and SO2 हा पिरिडीनचा यूज काय फक्त हा जो काय HCl मॉलिक्यूल आहे या HCl ला न्यूट्रलाइज कर आपण काय घेतोय पिरिडीन घेतो HCl ला न्यूट्रलाइज कर आपण काय घेतोय पिरिडीन घेतो समजलं प्रिपरेशन मेथड आपण आता आपण सगळं क्लोरिनेशन बघितलं फ्रॉम अल्कोहोल प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल बघितलं आपण पहिली रिएक्शन बघितली HCl plus ZnCl2 दुसरी रिएक्शन बघितली PCl3 आणि PCl5 ची तिसरी रिएक्शन बघितली SOCl2 तिसरी रिएक्शन काय बघितली आपण SOCl2 ची याच्यामध्ये प्रत्येकामध्ये आपण काय बघितलं अल्कोहोल पासून कन्वर्जन कशामध्ये होते अल्किल क्लोराइड मध्ये होते आणि रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कुठला आहे टर्शियरी त्याच्यानंतर कुठला आहे सेकंडरी त्याच्यानंतर कुठला आहे प्रायमरी त्याच्यानंतर कुठला आहे प्रायमरी समजलं आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ ब्रोमो अल्केन फ्रॉम अल्कोहोल समजलं ओके थँक्यू